उन्हाळा म्हटलं की आंबे हे आलेच आले आणि आंबे म्हटल्यानंतर आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ हे सुद्धा आले. तर असाच एक वेगळा पदार्थ आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे, तो म्हणजे मँगो लस्सी. तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघून घ्या आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडणारच. चला तर मग मँगो लस्सी कशी तयार करायची हे पाहूया. ही लस्सी तयार करण्यासाठी इथं आपल्याला फक्त 3 पदार्थ लागणार आहेत. त्यामधील पहिला पदार्थ आहे तो म्हणजे दही. तर इथं मी अर्धा लिटर एवढं दही वापरलेलं आहे. अर्धा लिटर दह्याचा वापर केलेला आहे. त्यासाठी इथं आपल्याला अर्धा किलो आंब्याचा पल्प लागणार आहे. आता ही लस्सी विकतच्या लस्सी सारखी जर करायची असेल तर इथं आपल्याला दह्याचं आणि आंब्याचं प्रमाण हे सारखंच घ्यायचं आहे. दही आणि आंबा हे दोन्ही पदार्थ सेम प्रमाणामध्ये घेतल्यामुळे लस्सीला कलर सुद्धा चांगला येतो आणि चव सुद्धा एकदम भारी येते. तर आता यामध्येच मी घातलेली आहे अर्धी वाटी एवढी साखर आणि यामध्ये आता मी घालणार आहे अर्धा कप दूध. तर दूध हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालतं. आणि हो, इथं आपल्याला थंड दुधाचाच वापर करायचा आहे, गरम दूध अजिबात वापरायचं नाही. सोबतच अर्धा चमचा वेलचीचा इसेन्स मी इथं वापरलेला आहे. हा इसेन्स नसेल तर आपण 1-2 वेलची सोलून घालू शकतो किंवा नाही घातल्या तरीही चालतं. आणि आता हे आंब्याचं दुधाचं मिश्रण काळं पडू नये म्हणून 2-4 तुकडे आपण बर्फाचे यामध्ये घातलेले आहेत आणि ही 4 ते 5 मिनिटांसाठी मिक्सरवर मस्त अशी फिरवून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता, जसा आपण आंब्याच्या रसाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे सेम तशाच पद्धतीची ही लस्सी सुद्धा एकदम मस्त घट्टसर, दाटसर आणि एकदम स्मूथ अशी तयार झालेली आहे. अगदी झटपट अशी ही मँगो लस्सी आपण एकदम भारी विकत मिळते तशीच घरच्या घरी तयार केलेली आहे. आता ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे आणि वरून ही मँगो लस्सी आपण ओतून घ्यायची. सोबतच आपण यावरती सजावटीसाठी थोडेसे आंब्याचे तुकडे वापरलेले आहेत. नाही वापरले तरीही चालतात, बाकी दुसरं काही ड्रायफ्रुट्स वगैरे घातलं तरीही चालतं. विकत सारखी झटपट मँगो लस्सी आपण घरच्या घरी तयार केलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या. पुन्हा भेटूयात अशाच अगदी साध्या, सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.